36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देशभरामध्ये सायबर फसवणुकीचे जाळे पसरविणाऱ्या एका मोठ्या टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत 12 आरोपींना अटक केली आहे. गरीब, मजूर आणि गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडली जात होती. त्या खात्यांचा वापर सायबर फसवणूक, ऑनलाईन गेमिंग आणि आर्थिक गुन्ह्यांसाठी करण्यात येत असल्याचं तपासात उघड झालं. या खात्यांमधून तब्बल 6 कोटी 25 लाख रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस ठाण्याच्या पथकानं या प्रकरणाचा सखोल तपास केलेला आहे. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा माग काढलाय. आरोपी गरीब नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडत होते. त्यानंतर या खात्यांचा वापर देशभरातील सायबर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचं निष्पन्न झालंय. तपासादरम्यान पोलिसांनी गोवा तसेच इतर राज्यांमध्ये छापेमारी करून 12 आरोपींना अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवचंद मेश्राम अमरावती, प्रेम दिलीप खिल्लारे नालासोपारा, अनिकेत सुरेश म्हस्के कासमपूर पथरोट, योगेश इरपाते तिवसा, प्रीतम इंगळे अमरावती, आशिष कुमार चौसिया आणि सत्यम मौर्या उत्तर प्रदेश, शुभम गयाप्रसाद झारिया, वैभव कामराज सूर्यवंशी, आदित्य माळी, सुशील इंदल वर्मन मध्य प्रदेश यांच्यासह सोबत महिला आरोपींचा समावेश आहे. कारवाई दरम्यान आरोपींकडून 64 बँक पासबुक, 157 ATM कार्ड, 19 चेकबुक, 198 सिम कार्ड, 52 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि 3 टॅबलेट असा एकूण 10,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. इतर साहित्याचा वापर विविध सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. प्राथमिक तपासामध्ये या खात्यांद्वारे देशभरातील अनेक सायबर फसवणूक प्रकरणांशी संबंधित व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे. ऑनलाईन गेमिंग, आर्थिक फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांतील सायबर गुन्हेगारी नेटवर्कशी जोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक स्वरूपात सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि पोलीस उपनिरीक्षक विलासकुमार साणप यांच्या नेतृत्वात पार पडली आहे. या मोहिमेमध्ये प्रवीण वानखडे, अजित रोडगे, संदीप जुकनाके, पवन ढोके, अमोल पुरी, संतोष गुर्जर, पंकज गोलाईतकर, प्रवीण अंबाडकर, रितेश गोस्वामी, गणेश अजित राठोड, अंकित अढाऊ, मयूर नरोकार, आशिष मुंडे, सुमित चव्हाण, रोशन आठवले तसेच महिला अंमलदार सरिता चौधरी, रुपाली इंगोले, पूनम कान्होलीकर, कल्पना सोनोत्रे, आचल मेटे आणि योगिता शेळके यांनी विशेष योगदान दिलंय. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणालाही आपल्या बँक खात्याची माहिती, ATM कार्ड, OTP, मोबाईल क्रमांक किंवा वैयक्तिक कागदपत्र देऊ नयेत अशा प्रकारचे आमिष दाखवून कोणी संपर्क साधल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन अमरावती पोलिसांनी केलंय. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी नितीन वरखडेसह कॅमेरामन प्रकाश आठवले, अमरावती.